आज मी आलो आहे अंग्रेजी धाबा येथे आणि अंग्रेजी धाबा नाशिकमध्ये पहिलेच चालू झाले. रेडिसन ब्ल्यूच्या बाजूलाच आणि जो एक्सप्रेशन हॉटेल आपण पाहू शकता, एक्सप्रेशन हॉटेलच्या एक्झॅक्टली बाजूलाच आहे हा अंग्रेजी धाबा. खूप चांगलं जेवण आहे आणि आता आपण ॲम्बियन्स बघूया कसा आहे याचा. चला, म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आमचे मित्र आहे, त्यांची बदली आहे, तर आम्ही आज नेमका त्या पार्टीसाठी आलो आहे आणि तिथं आहेच म्हटलं चला मग एकदा कसं आहे ते पण दाखवू आपण सगळ्यांना. चल, नमस्कार. पार्टी हॉल आहे दोन, हा एक आहे आणि हा आहे. आता आपण हा पाहू. खूप सुंदर असं सेटअप आहे आणि आपण पाहू शकता हा पार्टी हॉल आहे आणि आज इथं पार्टी आहे पण खूप सुंदर ॲम्बियन्स आहे इथे आणि इथं DJ आहे आणि बाजूला पण आपण पाहणार आहोत, तो पण एक चांगला आहे, तोही बघूया. चला. हा एक सुंदर असा लॅविश आणि लक्झरियस पार्टी हॉल आहे. डीजे रोहन आहे इथे आणि माझ्याबरोबर आहे. डीजे रोहन, काय सांगशील आपल्या डीजे बद्दल किंवा आपल्या इव्हेंट बद्दल? आपण इथे प्रायव्हेट पार्टीज करत असतो आणि इथे प्रायव्हेट पार्टीमध्ये ॲज पर द गेस्ट दिले जातात. त्याच्यात आपण म्युझिक प्रोव्हाइड करतो 3 ते 4 तासासाठी. त्याच्यामध्ये बॉलिवूड, कमर्शियल, हिपहॉप आणि सगळं म्युझिक आपण प्रोव्हाइड करतो. नाशिककरांना जर डीजेचा आनंद घ्यायचा तर डीजे रोहन आहे इथे. त्याची पण आपण मी इंस्टाग्रामची लिंक आपल्याला टाकणार आहे. तर हा सर्व हॉल आहे असा सुंदर. इथं बार काउंटर आहे आणि बार काउंटर आपण पाहू शकता. कॉमन टॉयलेट, बाथरूम पण आहे आणि चांगली प्रायव्हसी आहे. बुफे काउंटरसाठी इथं जागा आहे आणि सिटिंग अरेंजमेंट बघा, आपण भारतीय बैठक सारखा एक सिटिंग अरेंजमेंट आहे इथे, खूप सुंदर आहे. आता आपण जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय तर जाणार नाहीच आहोत. चला तर मग आता आपण जेवणाचा आस्वाद. सुंदर सिटिंग अरेंजमेंट आहे इथे आपण पाहू शकता. खूप सुंदर सिटिंग अरेंजमेंट. कितने सालों से ये अपना चल रहा है? ये हमने खोला था अंग्रेजी धाबा खोला था 16 दिसंबर 2022 में. ऑलमोस्ट 1.5 साल हो चुका है इसको. और नासिक के लोगों ने कितना प्यार दिया? काफ़ी अच्छा रिस्पांस मिला है सर. काफ़ी लोग लाइक कर रहे हैं. बेसिकली हमारा एम्बियंस है जो है जिस प्रकार में, जैसे आपने देखा भी गजीबोस बने हैं यहाँ पे, जैसे फैमिली 10-12 लोग एक साथ बैठे हैं फैमिली के साथ. प्लस यहाँ पे स्विंग है, झूला है जो छोटे बच्चों लोगों को अच्छा लगता है. सेल्फी पॉइंट्स है काफ़ी हमारे यहाँ पे. सो बहुत यूनिक अपने कंसेप्ट है ये अंग्रेजी धाबा. जो हमारे ओनर लोग हैं बॉम्बे से, ये उनका कंसेप्ट है. जो मेन ओनर हमारे राज साडविलकर सर है. राज साडविलकर. सो ही इज बेसिकली द फाउंडर ऑफ अंग्रेजी धाबा. सो ये उनका कंसेप्ट है. उनकी पूरी टीम है 4-5 ओनर लोगों की. सो ये सब उनका कंसेप्ट है. नाशिक में अगर नाशिकमध्ये मला सांगावं असं वाटतं, नाशिकमध्ये तुम्ही येणार असाल तर इथं कुणाल अग्रवाल सर आहेत, जे मॅनेजर आहेत इथले आणि खूप चांगली सर्व्हिस देतात. तर नाशिककरांना जर यायचं असेल तर नक्की या आणि इथे तुम्हाला खूप चांगली सर्व्हिस मिळेल आणि जेवण आणि टेस्ट आणि क्वालिटी, ॲम्बियन्स हे सर्वांचं एक पाहुणचार इथे तुम्हाला घडून येईल. आता आपण कसं जेवण आहे, जेवणाचा आस्वाद. थँक्यू सर. थँक्यू सर. खूप सुंदर अशी चिकन चिली आली आहे, आम्ही टेस्ट करणार आहे. अप्रतिम आहे, क्रिस्पी आहे, ज्युसी आहे. मसाला पापड क्वालिटी.
अजून काय काय आपण बघूया. त्याचबरोबर चिकन आलिशान कबाब आपण पाहू शकता, एकदम ज्युसी आहे. आता मी चिकन आलिशान कबाबची टेस्ट घेणार आहे. अप्रतिम आहे, ज्युसी आहे आणि मिडियम स्पायसी आहे. तोंडात टाकल्या जिभेवर रेंगाळेल अशी चव आहे. खूप सुंदर आहे. चिकन आलिशान, चिकन आलिशान कबाब ना, चिकन आलिशान. नाशिकला जेव्हा पण तुम्ही याल चिकन आलिशान कबाब मी सांगतो मागून बघा, अप्रतिम आहे. आता पुढे काय येणार आहे ते दाखवतो. पैकी व्हेज मध्ये आम्ही मस्तपैकी गरमागरम चिकन बिर्याणी आली स्पेशल, आपण ट्राय करणार आहोत. वा, गरमागरम चिकन बिर्याणी. अप्रतिम सुगंध येतोय. पीस बघा केवढा मस्त आहे आणि ग्रेव्ही पण खूप सुंदर आहे. ग्रेव्हीचा आता आनंद घेऊया आपण. आणि रायता आहे इथे, आहे ना चिकन ग्रेव्ही आहे, चिकन बिर्याणी. आता आपण ट्राय करूया. मी तर हाताचाच वापर करतो खाताना, कारण मला आवडतं आणि व्हिडिओ काढता काढता फोटो पण काढा. तर मी हाताचाच वापर करतो खाताना, कारण हाताची चवच वेगळी असते. आता चिकन बिर्याणी मस्त गरमागरम. रायता तुला जायचं ग्रेव्हीची टेस्ट घेऊ आपण. एक नंबर ग्रेव्हीचा, एक नंबर बिर्याणी, काही तोड नाही. पीस खूप चांगले शिजलेले आहे. एक नंबर आहे. नाशिककरांना झालेलं आवर्जून या. आणि ऍड्रेस काय आपण कुणाची ऍड्रेस काय सांगाल? ऍड्रेस आमचा आहे सर पाथडी फाटा, एक्सप्रेशन हॉटेल आहे, त्याच्या पुढे 100 मीटर पुढे मोठा कार मॉल आहे, त्याच्यात फर्स्ट फ्लोअर वरती आमचं रेस्टॉरंट आहे. सेम एंट्रन्स ऑफ द कार मॉल. कार मॉलच्या मागेच अंग्रेजी धाबा आहे. नाव अंग्रेजी धाबा आहे आणि देशी चव आहे. तर नक्की एक दिवशी या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण तुमच्यासाठी सगळं करत असतो. चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्की अंग्रेजी धाबाला येऊन व्हिजिट करा, टेस्ट करा. इथलं जेवण, इथलं स्टार्टर्स खूप छान आहे. आणि सॅटर्डेला आमचा लाईव्ह म्युझिक पण असतं इकडे, लाईव्ह ऑर्केस्ट्रा. आमचा फार ट्रेंडिंगमध्ये चालू आहे ते आता, कारण की भरपूर गेस्ट लोक, फॅमिली क्राऊड आमच्या इथे अॅनिव्हर्सरी आणि बर्थडे सेलिब्रेशनला येतात. तर सॅटर्डेला विसरू नका, 8 PM to 11 PM. 8 PM to 11 PM पर्यंत पार्टी पण असते. पार्टीबद्दल जर कोणाला अरेंज करायचं असेल तर काय सांगतो? पार्टीबद्दल असं आहे की प्रायव्हेट पार्टी अरेंज करायची असेल तर मग आपण, कारण की आपल्याकडे जे लॉन्ज आहे एक पब सारखा बनवलेला आहे, तिथे पुन्हा मुंबईसारखी फिलिंग येते. तर आपण फक्त प्रायव्हेट पार्टीसाठी रेग्युलर बेसिसवर नाही करत आपण. प्रायव्हेट एक ग्रुप मला दाखवलं मी, तोच आहे. तर ग्रुपसाठी ना? येस, ग्रुपसाठी आहे. आणि जर अधिक तुम्हाला माहिती हवी असेल तर मी कुणालजींचा नंबर त्याच्यात टाकणारच आहे. कुणालजी आपला नंबर टाकला चालेल? मी कुणालजींचा नंबर टाकेल. काही इन्क्वायरी असेल, पार्टी अरेंज करायची असेल, तुम्ही संपर्क साधू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू. तर चीज चिली ऑनियन रोल मागवला आहे आपण, खूप सुंदर आहे. म्हणजे पाण्यावरनं तरी आता आपण टेस्ट करूया. गरम आहे आणि फुल्ली लोडेड विथ चीज. अप्रतिम आहे. मी या चटणी बरोबर ट्राय करतो, हिरवी चटणी बरोबर ट्राय करतो.
चिक चिली ओनियन रोल अप्रतिम आहे. हिरवी चटणी बरोबर तर अजून अप्रतिम लागतो. फुल्ली लोडेड विथ चीज. एकदा नक्की ट्राय करा. आपण मेन कोर्सकडे पण वळणार आहोत. त्याचबरोबर व्हेज मध्ये मस्तपैकी आपण इथं पाहू शकता की आम्ही पनीर चिली मागवली आहे आणि मॉकटेल आणि आमचाच व्हेजिटेरियन म्हणजे आमचा लव आहे. तर आपण आज त्यांच्याकडनं कशी ते टेस्ट विचारणार आहोत. त्याला पहिले मॉकटेल ट्राय करू आपण. मस्त आहे मॉकटेलचं टेस्ट. आणि पनीर चिली आपण ट्राय करूया. दिस इज पनीर चिली. चांगली आहे ना. स्पायसेस खूप छान आहे त्याच्यातले. टेस्ट खूप छान आहे त्याच्यातली. तुम्ही जर अंग्रेजी ढाबाला येणार असाल तर नक्कीच एकदा पनीर चिली ट्राय करा इफ यू आर व्हेजिटेरियन. आज आपण या अंग्रेजी ढाब्याचा स्पेशालिटी असलेला चॉकलेट गोलगप्पा खाणार आहोत. हा आहे गोलगप्पा पाहू शकता आणि त्याच्यामध्ये हे टाकायचं बासुंदी आणि फुल्ली लोडेड. फोटो काढा बघा. आणि आता एक नंबर अप्रतिम आहे. आणि आता चॉकलेट ब्राउनी. हे आहे चॉकलेट ब्राउनी. फोटो पण काढ. हा अंग्रेजी ढाब्याला आल्यानंतर डेझर्ट मध्ये जर चॉकलेट ब्राउनी आणि चॉकलेट गोलगप्पा खाल्ला नाही तर जेवण अपूर्ण आहे. आता टेस्ट घेणार आहे. अप्रतिम सुगंध आहे तसा. आता आपण खाऊया. तुरंत लावा. म्हणजे एकदम लावासारखं. खूप अप्रतिम आहे. गरम आहे पण त्यामुळे थोडस वेट करून जातोय. एक नंबर. अप्रतिम आहे चॉकलेट ब्राउनी. आणि जर चॉकलेट गोलगप्पा आपण खाल्ला नाही तर जेवण अपूर्ण आहे. तर नक्की मला वाटतं याच्यानंतर आम्ही आता काही घेणार नाही. पण अप्रतिम आहे आणि पोट एकदम गच्च भरलेलं आहे. पॅक झालेलं आहे. पण अंग्रेजी ढाबाला एकदा नक्की या. विजिट करा. खूप छान जेवण आहे. आणि आता मी नाशिककरांना सांगेल की इकडे येऊन सर्व जेवण आहे ट्राय करा. अजून खूप काही व्हरायटी आहे. तर यासाठी नाशिककरांना खवय्यांना मी आग्रहाने सांगेल की एकदा नक्की अंग्रेजी ढाबाला व्हिजिट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.